तर उद्धव ठाकरेंचा आजचा हा मोर्चा कसा असेल हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। छत्रपती संभाजीनगरमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मराठवाड्यात सगळ्यात जास्त नुकसान झाले, त्यामुळे मोर्चाचं आयोजन हे खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये झालंय। सकाळी 11 वाजता क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात होईल। गुलमंडी चौकामध्ये मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर होईल। 2 किलोमीटरचं अंतर उद्धव ठाकरे स्वतः चालणार असल्याची माहिती कळते। तर मोर्चाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या नेमक्या काय मागण्या आहेत ते देखील आपण पाहूयात। तर अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी 50,000 रुपये द्या, ही प्रमुख मागणी आहे। सरसकट आणि संपूर्ण कर्जमुक्तीसाठी देखील या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। पीक विम्याचे निकष पूर्ववत करा, ही देखील एक मुख्य मागणी असेल। निकष शिथिल करून घरं आणि पशुधनाची भरपाई द्या, या सगळ्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय। तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाला कुणाला विशेष भाषणाची संधी मिळणार आहे हे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मोर्चामध्ये कुणाची भाषण असतील तर अजितदादांनी याला मुख्यमंत्री करा म्हटलेले रामेश्वर सोनवाडी यांचं भाषण या मोर्चाच्या वेळी असेल। फडणवीसांनी राजकारण करू नका म्हटलेले भूषण कोळी देखील या मोर्चामध्ये असतील। शिवव्याख्याते शेती अभ्यासक राजेंद्र महाराज सावंत यांचंही भाषण होईल। खासदार संजय राऊतांचंही भाषण असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचंही भाषण यावेळी होईल। तर या बातम्यांसोबतच ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा।